नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे आता जानकी आणि ऋषिकेश ओवीला घेऊन घर सोडून गेलेले असतात. त्यामुळे घरामध्ये खूपच जास्त दुःखाचं वातावरण निर्माण झालेलं असतं. सगळेजणं आता इथे तोंड पाडून बसलेले असतात. तेवढ्यातच शर्वरी म्हणते की हा गुलाब कुठे गेला? तेव्हा इथे सारंग म्हणत असतो की त्याच्या बायकोची तब्येत बरोबर नाही आहे. तेव्हा तो म्हणाला की थोडा वेळ घरी जाऊन येतो. तेव्हा आजी म्हणत असते, मग त्याने स्वयंपाक तरी करून ठेवलं की नाही, की असाच निघून गेला? तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते की स्वयंपाकाची काळजी करू नका. मी आता लगेचच स्वयंपाकाला लागते. तुमच्या सगळ्यांच्या आवडीचंच काहीतरी बनवते. आई तुम्ही सांगा ना, काय बनवू सगळ्यांसाठी? आता स्वयंपाकामध्ये तुम्ही जे सांगाल तेच बनवते. तेव्हा सुमित्रा म्हणते, तुला जे काही बनवायचं आहे ते बनव. मला तर भूकच नाही आहे. माझ्या घशाखालून घास उतरणार नाही आहे. तुला जे हवं ते बनव. तेव्हा इथे आता सुमित्राला काही खावंसं वाटत नसतं. तेव्हा इथे शर्वरी म्हणते की आई तू आता कुणाच्या जरी जाण्यामुळे स्वतःला त्रास करून घ्यायचं नाही. जे काही झालं त्याच्यामध्ये तुझी काही चुकी नाही आहे. मग तू का स्वतःला त्रास करून घेशील? ज्यांची चुकी आहे ते लोक घर सोडून गेलेले आहेत. तेव्हा इथे सुमित्रा म्हणते, काय खरं काय खोटं अजूनही मला कळत नाही आहे. जानकी आणि ऋषिकेश दोघंजणं असे कसे वागू शकतात, या गोष्टीवरती माझा विश्वासच बसत नाही आहे. आणि इथे मला असं वाटतंय की मी जे केलं ते योग्य तर केलं ना? मी कुणाचं तरी ऐकून चुकीचा निर्णय घेतलेला नाही आहे ना? म्हणजे नानांनी जानकीकडे बोट दाखवलं, पण ते कुठल्या अर्थी दाखवलं ते आपल्याला माहिती आहे का? म्हणजे जर तिच्याकडे सहज बोट दाखवलं असेल आणि माझा गैरसमज झाला असेल तर? मी काही चुकीचा निर्णय घेतला असेल तर? तर सुमित्राच्या मनामध्ये आता खूपच असे प्रश्न येत असतात. ती म्हणत असते, जानकीला घरातून बाहेर काढून मी काही चूक तर केलेली नाही आहे ना? म्हणजे मी तिच्यावरती असा अविश्वास तर दाखवलेला नाही आहे ना? तेव्हा इथे आता ऐश्वर्या आजीला खुणावते आणि त्यांना समजवायला सांगते. कारण तिला असं वाटत असतं की सुमित्राच्या मनामध्ये कुठलाही आता दुसरा विचार येऊ नये, म्हणजे जानकी ऋषिकेशला परत आणण्याचा वगैरे. तेव्हा ती आजीला खुणावते आणि सुमित्राबरोबर बोलायला सांगते. तेव्हा आजी म्हणत असते की सुमित्रा, अगं तू आहे साधी भोळी आणि ही दुनिया खूपच जास्त कपटी. जानकीने इथे नानांना धक्का दिला, त्यांना खाली पाडलं. अगं म्हणून तर नानांनी तिच्याकडे बोट दाखवलं ना. मग आता ती चांगली कशावरून? आणि हे बघ, अगं तू खूप चांगली आहेस ना. तेव्हा तुझ्या मनामध्ये त्या जानकीने जे घर केलं होतं ना, ते आता बाजूला व्हायला वेळ तर लागेलच. जे काही झालं आहे ते पचवायला वेळ तर लागेलच. म्हणून तू स्वतःला त्रास करून घ्यायचं नाही. ते जानकी ऋषिकेश घर सोडून गेलेत ना, त्यांना पुन्हा या घरामध्ये घेऊन यायचं नाही. त्यांनी जी काही चूक केली आहे त्याची शिक्षा त्यांना मिळालीच. आता पुन्हा त्यांना इथे उभंसुद्धा करायचं नाही. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, अगदी बरोबर. त्यांना कशाला घरामध्ये घ्यायचं? आणि आई, अहो तुम्हीच बघितलंत ना, जानकीबाईंनी काय म्हणत होत्या? नाना शुद्धीवरती आल्यानंतर काय खरं काय खोटं हे सगळ्यांना कळेलच. मग आता सगळ्यांना कळलं ना आपल्याला की जानकी वहिनीनेच नानांना धक्का दिलाय. आणि आई, आता एक गोष्ट सांगा, जेव्हा तुम्हाला हे सत्य कळणार होतं तेव्हा तुम्ही खरोखर जानकी वहिनीला का घरामध्ये ठेवून घेणार होतात का? अजिबात नाही ना. जेव्हा हे सत्य सगळ्यांच्या समोर येणार होतं तेव्हा त्यांना घरातून बाहेर हे जायचंच होतं आणि तसंच घडलंय. आता ते दोघंजणं घरातून बाहेर निघून गेलेत, पण पुन्हा त्यांना या घरामध्ये अजिबात थारा देऊ नका. तेव्हा इथे जानकी वहिनी आता पुन्हा काही सुधारणार नाही असं ती म्हणते. सुमित्रा काही न बोलता सरळ तिथून निघून जाते. तेव्हा सारंग म्हणतो, हे काय चाललंय आपल्या घरात? आपल्या घराला ना कुणाची तरी दृष्ट लागली. मला तर वाटलं सुद्धा नव्हतं स्वप्न देखील की आपल्या घरात असा काळा दिवस कधी येईल. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते की सारंग तुम्ही शांत व्हा, तुम्ही रडू नका बरं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, अहो कुठल्या घरामध्ये प्रॉपर्टीवरून वाद होत नाही. घरोघरी मातीच्या चुली. जे लोक आता बोलणारे आहेत ना, त्या लोकांच्या घरातसुद्धा प्रॉपर्टीवरून वाद होतात. आणि तसंही आता आईंना असं वाटत असेल की त्यांच्यामुळे जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा घर सोडून गेलेत की काय, आणि लोक त्यांना जाब विचारतील. पण लोकांचा काय संबंध? प्रत्येकाच्या घरामध्ये वाद भांडणंही होतच असतात. त्याच्यानंतरला आता सारंगसुद्धा तिथून निघून गेल्यानंतर ऐश्वर्या म्हणत असते की बघितलं ना, कसं त्या जानकी आणि ऋषिकेशला या घरातून बाहेर काढलं. आता या घरावरती फक्त माझी सत्ता राहणार. तेव्हा इथे आजी म्हणत असतात, हो गं बाई हो, एवढ्या वर्षात जे मला करता आलं नाही ना, जी वीट मला हलवता आली नाही ती तू अलगद उचललीस आणि बाजूला केलीस. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, मला चॅलेंजेस खूप आवडतात आणि आता मी हे चॅलेंज जे घेतलं होतं ते पूर्ण केलं आहे. आता ते दोघंजणं भीक मागितल्याशिवाय राहणार नाही.
तेव्हा आजी म्हणतात, अगं पण ते दोघं जण भीक का मागशील? त्यांच्याकडे कंपनीतून कमावलेले पैसे आहेत ना. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, त्यांचे पंख मी कधीच छाटून टाकलेत. मी त्यांचे अकाउंट्स कधीच फ्रीज करून ठेवलेत. ती बातमी तिथे आता ऋषिकेशला कळते. ऋषिकेश म्हणतो, जोशी अहो पण असं कसं होऊ शकतं? ते मी कष्टाने कमावलेले पैसे आहेत. माझं अकाउंट फ्रीज कसं काय करू शकते ती बाई? आणि तिच्या सांगण्यावरून हे सगळं केले. अहो माझंच चुकलं. आणि तो आता आपल्या पॉकेटमधून आपलं ATM काढतो आणि फेकून देतो. तेव्हा इथे जानकी म्हणते, काय झालं ऋषिकेश? असं का वागताय? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, मला माहिती नव्हतं ना पुढे जाऊन माझी घरातली लोकं अशी बदलतील, म्हणून मी सगळे पैसे कंपनीच्या अकाउंटवरती जमा करत होतो. पण आता काय उपयोग झाला? जानकी, माझे सगळे अकाउंट फ्रीज करण्यात आलेत. तेव्हा इथे ओवी आता ऋषिकेशचा मोबाईल आणून देते आणि म्हणते, बाबा मग आता काय करायचं? आपण कुठे जायचं? आपल्याकडे दुसरं घर आहे का? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, ओवी बाळा, आपल्याकडे दुसरं घर नाही आहे. आपण कुठे जायचं ते देखील मला माहिती नाही. पण एक गोष्ट मी सांगतो तुम्हाला दोघींना दुःख होईल असं मी काही करणार नाही. तुम्हाला दोघींना मी सुखातच ठेवेन. तेव्हा इथे आता हे तिघंजणं जात असताना तिथे गुलाबदादा आता आलेले असतात. गुलाबदादा बघतात तर इथे ऋषिकेश आता घर सोडून जात असतो. त्यामुळे गुलाबदादा धावत पळत इथे येतात आणि म्हणतात की तुम्ही कुठे जाताय? तुम्ही आता माझ्या घरी चला. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, नाही गुलाब नको रे, आता मला कोणावरतीही ओझं बनवून राहायचं नाही आहे. आम्हाला आमच्या वाटेने जाऊ दे. तेव्हा गुलाब म्हणतो, अहो ऋषिकेश दादा असं काय करताय तुम्ही? अहो माझं घरसुद्धा तुमच्यामुळे आहे, हे विसरलात का? तुमचे किती उपकार आहेत माझ्यावरती. अहो तुम्ही माझं लग्न लावून दिलंत ना, मग आता घरी मी आणि माझी सगुना आम्ही दोघंजणच आहोत. मग आता गरिबाच्या झोपडीमध्ये जोपर्यंत तुमचं नवीन घर होत नाही तोपर्यंत तुम्ही राहिलात तर मला बरंच वाटेल ना. तुम्ही तर देव आहात माझ्यासाठी. जानकी वहिनी, अहो तुमचे किती उपकार आहेत माझ्यावरती, हे मी काय विसरलो आहे का? नाही ना. आता नाही म्हणू नका आणि ह्या गुलाबला तुम्ही आता दुखवू नका. चला बरं माझ्याबरोबर आपल्या घरी चला. तेव्हा इथे आता ओवीचा हात पकडून गुलाब त्या तिघांनाही आपल्याबरोबर घरी घेऊन जातो. तर इथे सगुणा आता भांडत असते. ती म्हणत असते, या सगुणाच्या इथे पापडाला हात लावायची तुमची हिंमत कशी झाली? पापड चोर. तेव्हा गुलाब आता म्हणत असतो की काय चाललंय हिचा हा बाजार. तेव्हा जानकी आणि ऋषिकेश तिथे आलेले असतात. पण चाळीमध्ये नेहमीप्रमाणे वाद हा होतच असतो. तेवढ्यातच इथे सगुणा आता भांडत असताना तिथे आता सगळेजण उभे असतात आणि ते घाबरतात. तेव्हा सगुणा म्हणते, अहो माफ करा मला. तेव्हा गुलाब म्हणतो, अगं आपल्या इथे आलेल्या पाहुण्यांचं असं स्वागत करणार आहेस का तू? तेव्हा इथे सगुणा म्हणते की दादा वहिनी माफ करा, पाया पडते आणि जाऊन त्यांच्या पायासुद्धा पडते आणि म्हणते, चला ना घरामध्ये चला. अहो हे नेहमीचंच आहे. म्हणजे आता इथे पापड सुकट टाकले म्हणून या लोकांनी काय पापड चोरायचे का? मग आता सगुणांच्या पापडाला हात लावल्यानंतर सगुणा यांना धडा शिकवल्याशिवाय काय स्वस्त बसते की काय? चला बरं तुम्ही आतमध्ये चला. तेव्हा इथे जानकी ऋषिकेश आता दोघेही आतमध्ये जातात. तेव्हा इथे सगुणाला प्रश्न पडलेला असतो की आज ही एवढी मोठी माणसं आमच्या इथे कशी काय आली? तर इथे ऐश्वर्याने आता जे काही घडलेलं असतं ते सगळं सयाजी विखे पाटील यांना सांगितलेलं असतं. तेव्हा सयाजी विखे पाटील यांना खूपच जास्त आनंद होतो. ते म्हणतात की लवकरात लवकर जेवणामध्ये गोडाधोडाचं होऊ द्या आणि ते वेगवेगळ्या पदार्थांची नावंसुद्धा घेतात आणि म्हणतात की एकदम भक्कड बेस झाला पाहिजे आज. आमच्या लेकीने खूप मोठी कामगिरी केली आहे. ऐश्वर्या म्हणते, डॅड अहो हो, एवढे काय लगेच तुम्ही छान छान पदार्थ बनवायला बघताय? अहो आता तर कुठे सुरुवात झाली आहे. अजून त्या जानकी ऋषिकेशची खूप वाट लावायची आहे. तेव्हा इथे सयाजी विखे पाटील म्हणतात, अगं तू असताना आपण त्या दोघांची वाट लावणारच बाळा. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, आपल्याला फक्त या घरावरती नाही तर पूर्ण मुळशीवरती राज्य करायचं आहे दादा, हे विसरू नका. त्यानंतरला आता जानकी आणि ओवी बसलेले असतात. तेव्हा इथे सगुणा म्हणत असते की मग ह्या गरिबाच्या घरी तुम्ही पायाची धूळ कशी काय झाडलीत? म्हणजे कसं काय येणं केलं ते सांगाल का? तेव्हा इथे गुलाब म्हणतो, अगं आता किती प्रश्न विचारशील, जर जा हे सामान आत ठेव जा. तेव्हा इथे सगुणा म्हणत असते, हे सामान? पण सामान कुणाचं आहे आता एवढं? तेव्हा गुलाब म्हणतो, अगं असं काय करतेस? मी सांगितलं ना दादा वहिनी इथे काही दिवस आपल्याबरोबर राहणार आहेत. तेव्हा तू आता जास्त प्रश्न विचारू नको. त्यांना पाणी वगैरे प्यायला दे जरा. तेव्हा इथे सगुणा आता फटकळ आहे. ती म्हणते, काय आपल्या घरी? अहो पण हे सगळेजण आपल्या घरी कसे काय राहू शकतात? तेव्हा गुलाब म्हणतो, अगं तू गप्प बस ना, आता किती बोलशील, त्यांना पाणी तर प्यायला दे.
तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, नाही नको, आता पाणी वगैरे नको. तेव्हा इथे गुलाब म्हणत असतो की दादा, अजिबात संकोच म्हणू नका. अहो हे घर तुम्हीच तर मला दिलेलं आहे ना. मग आता तुमच्यावरती कठीण प्रसंग आल्यानंतर आता आपल्या घरी नाही तुम्ही येणार तर कुठे जाणार? आणि जोपर्यंत गुलाबचं घर आहे तोपर्यंत तुम्ही कुठेही जायचं नाही. आता तुम्ही इथे बसा बरं आणि हे सगुणाचा पाणी द्यायचा आधी, नंतर प्रश्न विचार. किती प्रश्न पडतात तुला? तेव्हा सगुणा आता पाणीसुद्धा आणून देते आणि इथे ती म्हणत असते, अहो जरा तुम्ही माझ्याबरोबर येता का? मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. तेव्हा इथे गुलाबला कळतं की सगुणाला आता काय बोलायचं आहे, तिला काय प्रश्न विचारायचे आहेत. तेव्हा इथे सगुणा आता गुलाबला बाहेर घेऊन जाते. तेव्हा जानकी ओवीला पाणी देते आणि ऋषिकेशला सुद्धा आता पाणी देत असते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, नको, मला पाणी प्यायला नको आहे. तेव्हा ऋषिकेशला आठवत असतं, सारंग म्हणालेला असतो, अरे तुझ्या बायकोने आमच्या नानांना धक्का दिला, त्यांना खाली पाडलं आणि तरीसुद्धा तू तुझ्या बायकोची बाजू घेतोयस. तेव्हा इथे शर्वरी म्हणत असते, अगं वहिनी काय बोलतेस तू? अगं तू एवढ्या खालच्या पातळीला जाशील या गोष्टीचा मी कधी विचारसुद्धा केला नव्हता. त्यामुळे इथे सुमित्राने तर नको नको ते जानकीला ऋषिकेशला बोललेली असते की तू आता या घरामध्ये राहायचं नाही, या घरामधून निघून जायचं. आणि आता तुमच्यासाठी ही आई मेली, मला आई अशी हाकसुद्धा मारायची नाही. तेव्हा सगुणा म्हणत असते, काय हो तुम्ही यांना इथे कुठे घेऊन आलात? आपलं घर काय एवढं मोठं आहे का? अहो आळस जरी दिला ना तरी हातांना भिंती लागतात आणि मग आपले दोघांनाच इथे राहता येत नाही आहे, या एवढ्या तिघांना इथे कशाला तुम्ही घेऊन आलात? तेव्हा इथे गुलाब म्हणत असतो, अगं हळू बोल ना, त्या माणसांना आवाज जाईल. एवढं जोरात बोलणार आहेस का तू? अगं त्यांनीच हे घर दिलं आहे ना, त्यांनी आपली किती मदत केली हे विसरलीस का तू? आणि त्यांच्यावरती किती कठीण प्रसंग आला आहे तुला नाही माहिती? तेव्हा सगुणा म्हणते, काय झालं मग? तेव्हा इथे गुलाब म्हणतो की ती ऐश्वर्या आहे ना, तिने घरामध्ये खूप वाद निर्माण केला, यांच्यावरती नको नको ते आरोप केले आणि घरातून बाहेर जायला सांगितलं, म्हणून ते आपल्या इथे आलेत ना. मग आता थोडे दिवस जर आपल्या इथे राहिले तर कुठे बिघडलं? तेव्हा सगुणा म्हणते, अहो ते सगळं ठीक आहे, पण मालकीनबाईंना जर हे सगळं कळलं आणि त्यांनी तुम्हाला कामावरून काढून टाकलं तर तुम्ही काय कराल? तेव्हा इथे आता गुलाब म्हणतो, मी काय घाबरतो की काय? जाऊ दे, काय करायचं आहे ते करू दे, पण ते लोक इथेच राहणार. तेव्हा ती म्हणते, बरं जा, स्वयंपाकाचं बघायचं आहे, जाऊन मला पिठलं बनवायचं आहे तर बेसन घेऊन या. बेसन संपलंय, इथे नाही आहेत घावणे खायला आणि हे आले लगेच पाहुणे घेऊन. आता किती दिवस राहणार आहेत काय माहिती, असं सगुणा म्हणते. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो की आता मला आहेत ना जवळचे परके वाटायला लागलेत आणि परके आपले वाटायला लागलेत गं. काय परिस्थिती येते ना जानकी आपल्यावरती कधी कधी. तेव्हा इथे जानकी म्हणते, अहो हे दिवससुद्धा निघून जातील आणि आपले आपल्यावरती रागवलेत म्हणून काय आपण त्यांच्याबरोबर सगळे संबंध तोडून टाकायचे का? मी खरं सांगू का तुम्हाला ऋषिकेश, मला अजूनही असं वाटतं की आपण आईंजवळ बोलायला हवं, त्यांना सगळं काही खरं सांगायला हवं. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी अजिबात नाही आहे, तो आता त्या रणदिव्य बाईंचं नावसुद्धा माझ्यासमोर घेऊ नकोस. मला तिच्याशी काहीसुद्धा बोलायचं नाही आहे आणि आता मला त्या घरातल्या लोकांशी कुणाशी संबंध ठेवायचा नाही आहे, कुणाशी एक शब्दसुद्धा बोलायचा नाही आहे. आपण ते घर सोडून आलो आहे ना आणि काय काय बोललेत ते सगळेजणं तुला ते विसरलीस की काय? मला आता कुणाशीही संबंध ठेवायचे नाही आहेत, कळलं ना? असं म्हणाल्यानंतर इथे आता ऋषिकेश जे काही बोलतो त्याचं जानकीला खूप आश्चर्य वाटतं, कारण तो खूपच जास्त चिडलेला असतो, त्याच्यामुळे त्याच्या तोंडून हे शब्द येणं साहजिकच असतं. तेव्हा इथे आता ऋषिकेश म्हणत असतो की आपण आता सगळेजण त्यांच्यासाठी मेलो आहे ना, मग आपण त्यांच्या इथे कधीच जायचं नाही आणि त्यांची तोंडंसुद्धा कधीच बघायची नाही. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, ऋषिकेश हे काय बोलताय तुम्ही? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, मी जे काही बोलतोय तेच सगळं बरोबर आहे. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे ऋषिकेश ओवीला म्हणत असतो की मला माहिती आहे, जरी कुणीही माझ्याबरोबर नसेल ना तरीसुद्धा माझं हे कुटुंब माझ्याबरोबर आहे आणि ते मला कधीही दुःखात बघू शकत नाही, हो की नाही ओवी? तेव्हा इथे ओवी म्हणते, हो बाबा, आम्ही दोघीजणी तुला कधीच दुःखात नाही बघू शकत. तेव्हा जानकी म्हणते, अजून असं कोणीतरी आहे जे तुम्हाला दुःखात नाही बघू शकत. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, नाही जानकी, आता असं कोणीच नाही आहे जे मला दुःखात बघू शकत नाही, कारण सगळ्यांची मनं, सगळ्यांचे स्वभाव आता मला कळलेले आहेत. तेव्हा इथे आता जानकी हे कुणाचं नाव घेते ते आता इथे ऋषिकेशला कळणारच असतं. इथे आता सगळे जेवायला बसलेले असतात. तेव्हा जानकी ओवीला आपल्या हाताने घास भरवत असते. तेव्हा ओवी म्हणते की सौमित्र काका तू? तर इथे आता गुलाबच्या घरी सौमित्र आणि अवंतिका दोघे जण आलेले असतात.
तेव्हा आता सौमित्र बघतो इथे ऋषिकेशला आणि जानकीला त्या अवस्थेत. त्याला खूप मोठा धक्का बसतो. तर इथे सौमित्र आणि अवंतिकाला बघून इथे जानकी आणि ऋषिकेश यांना खूपच जास्त आश्चर्य वाटतं आणि आनंदसुद्धा होतो.